हाय, निकीच कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे। आज निकीच कट्ट्यावर तुमचा होस्ट आणि दोस्त राजू झोरे आला आहे आशिया केक अँड स्टुडिओमध्ये। इथे आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्पेशल व्हिडिओ घेणार आहे। तर चला आता बघू आज केक शॉपमध्ये। आशिया केक स्टुडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे, प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे। तसंच त्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आशिया केक स्टुडिओचे ओनर आहेत आपल्यासमोर आशिष वर्तक आणि नेहा वर्तक। तर त्यांच्यासोबत आपण गप्पा गोष्टी काय करू आणि त्यांच्यावर आपण आजचा ब्लॉग सुरुवात करू। नेहा वर्तक, नमस्कार। माझं नाव नेहा आशिष वर्तक आहे। आता आम्हाला शॉप चालू करून इथे 3 इयर्स कंप्लीट झाले जानेवारीमध्ये आणि रिस्पॉन्स चांगला आहे। मी स्वतःहून केक बनवते, भरपूर कस्टमायझेशनचे ऑर्डर्स असतात। तर ही थॉट प्रोसेस, तुम्हाला ही आयडिया कशी काय आहे? ॲक्च्युली माझा कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन झालं आहे आणि मी मॅथ्समध्ये BEd केलं आहे। मी फुल टाईम टीचिंग करत होती, पण लॉकडाऊनमध्ये ॲज अ हॉबी मला ॲक्च्युली 1 वीक सुट्टी होती। मग ॲज जस्ट केक बेकिंग माझी हॉबी होती। आधीपासूनच मी घरी केक बनवायची नॉर्मल। मग ते एक लेवल अप घेण्यासाठी मी एक छोटासा ऑनलाईन कोर्स केला आणि मग प्रॅक्टिस करता करता मला नेबर्स लोकांनी सांगितलं की आम्हाला वीक असं केक वगैरे, तर आम्ही स्टार्ट केलं असं हळूहळू। मग रिस्पॉन्स चांगला भेटल्यामुळे मी जॉब सोडून मग बिझनेसकडे आली, कारण मला स्टार्टिंगपासूनच बिझनेस करायचा होता स्वतःचा म्हणून। आणि तुम्हाला ह्या ड्युरिंग ह्या एक्सपिरियन्स कसा काय आला? आणि तुम्ही जसं काय पहिले तुम्ही सांगत होते, पहिले तुम्ही टीचिंग जॉब करत होते, त्यानंतर तुम्ही ह्याकडे कसं वळले आणि त्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स कसा काय आला त्या वर्षाचा? आता 3 वर्ष आहे, बिझनेस आहे, म्हणजे जॉबसारखं नाही की नेहमी एकसारखीच तुम्हाला सॅलरी भेटणार। त्यात भरपूर स्ट्रगल आहे, अजून आम्ही स्ट्रगल करतो, हातपाय करतोय, मारतोय, पण बाप्पाची कृपा आहे। आणि छोटासा आमचा शॉप आहे, आतमध्ये आहे, तरी आम्हाला चांगला रिस्पॉन्समुळे अजून आम्ही इथे आहोत। ह्यामध्ये तुमचा आशिष वर्तक, तुमचा हस्बंडचा काय वाटा आणि तो कसा काय तुम्हाला सपोर्ट करतो? त्याच्यामुळेच मी ॲक्च्युली बोलायला गेलं तर त्याच्या सपोर्टमुळेच मी इथे आज त्या शॉपमध्ये आहे। कारण मी जेव्हा घरी शॉपमध्ये नसते, स्टाफ आहे माझ्याकडे, तरी एक ओनर असायला पाहिजे। तो बिचारा ऑफिसमधून येऊन मग संध्याकाळी इथे मला सपोर्ट करायला इथे असतो। मी घरी जाऊन सगळं काम आवरून मग परत येते। काही डिलिव्हरीज वगैरे असेल तर तरी तो माझ्यासोबत जातो आणि मला भरपूर हेल्प करतो। आशिष, तुला काय बोलायचं? आपण जे आजच्या युगामध्ये ऐकतो की नारी सशक्तीकरण, नारी शक्ती, यामध्ये पण एक उत्तम उदाहरण आहे नेहाचं। तर तुला त्याबद्दल काय वाटते? तर माझं काय म्हणणं आहे की ॲक्च्युली लेडीज लोकांनी पुढे असं काम केलं पाहिजे। बरोबर, कोणावर डिपेंड राहायला पाहिजे। बरोबर, की आता हे आता जे चालू आहे सर्व, म्हणजे त्या हिशोबाने आताचं कल्चर झालेलं आहे। बरोबर, लेडीज लोकांना आपण थोडं मोटिवेट केलं पाहिजे। बरोबर, आणि त्या लोकांना घरी बसण्यापेक्षा त्या लोकांनी स्वतःने आपल्या पायावर उभं राहून, म्हणजे छोटा किंवा मोठा काय पण असतो बिझनेस केला पाहिजे। की जॉबमध्ये आपण जेवढं ग्रोथ करू शकतो, म्हणजे जी आपली ग्रोथ आहे ती ग्रोथ होत नाही, त्यामुळे मग आपण कोणावर डिपेंड राहणार, कोणाच्या बॉसच्या अंडर काम करणार, त्यापेक्षा मेहनत करणार, पण तुला तेवढं काय भेटत नाही, मग तिथे आपण अपसेट होतो। बरोबर, हा त्यामागचा तुमचा मोटिव्ह होता की आपण स्वतःने एक जॉब करतो, दुसऱ्याने बिझनेस केला पाहिजे। बरोबर। आता तर चला तर हो, आता त्यांच्या व्हरायटीकडे, केकच्या व्हरायटीकडे, तुम्ही किती प्रकारच्या केकचे व्हरायटी आणि काय काय प्रकार तुम्ही प्रेक्षकांसाठी देतात, त्याबद्दल थोडी माहिती? आमच्याकडे बेसिक केकपासून सुरुवात आहे। नॉर्मल हाफ kg 250 पासून स्टार्ट होते आणि जसं आज गुढीपाडवा आहे तर हा चॉकलेट केक 250ला आहे आज, फक्त आजच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी। नाहीतर नॉर्मली हा 320-350 पर्यंत असतो। तसं आमच्याकडे नॉर्मल व्हॅनिला, पायनॅपल, ब्लॅक फॉरेस्ट, ब्लूबेरी, चॉकलेट व्हॅनिला, रसमलाई, हे नॉर्मल साधारण एवढे केक्स आम्ही रेडी करून ठेवतो। आणि जर काही डिमांड असेल, लगेच काही दुसरं फ्लेवर पाहिजे असेल तर लगेच मी 10 मिनिटात त्यांना इन्स्टंट केक बनवून देते। 1 kgच्या इथे डिमांड नाही आहे म्हणून 1 kg रेडी नाही ठेवत, पण कस्टमर आता इथे लोकांना माहीत पडलं तर इथे येतात किंवा ऑर्डर देऊन जातात, नाही तर 10 मिनिटं थांबून मग घेऊन जातात फ्रेश केक्स। तुमचं काही स्पेशली कोणता प्रोडक्ट आहे की लोक जास्त त्याला डिमांड करतात, की जास्त सेलिंग प्रोडक्ट, असं तुम्ही सांगू शकता आमच्या प्रेक्षकांना? ॲक्च्युली आमचं केकची जी क्वालिटी आहे आमच्या केकची, क्रीम आणि आतमधला जो केक आहे, प्राईस
कमी असेल, पण हा बेकरीसारखं नाही आहे. जसा होममेड केक्स हायजेनिक आणि हाय क्वालिटी इन्ग्रेडियंट्सनी बनला असतो, तसं सेम तीच क्वालिटी मी इथे देते कमी रेटमध्ये 250मध्ये. आता होम बेकर जे आहे, ॲक्च्युली मी पण होम बेकर होती आधी, पण रिस्पॉन्स चांगल्यामुळे आणि सपोर्टमुळे मी इथे आली. पण जे होम बेकर्स आहेत त्यांना 350-400पर्यंत जे ते केक सेल करतात, आम्ही ते 300, 250, 300पासून सेल करतो. आणि हाय इन्ग्रेडियंट असल्यामुळे आमच्याकडे कस्टमर रिपीट येतातच. असंच प्रिसाइसली 250मध्ये आमचं हॉट सेलिंग व्हॅनिला आहे. ज्यांना कमी पैशामध्ये चांगली क्वालिटीचा केक हवा असेल ते लोक व्हॅनिला फ्लेवर नेऊन जातात. नाहीतर ऑर्डर देऊन हाय एंड केक 500 हाफ के जी किंवा 1000 रुपीज हाफ के जीपर्यंत पण ते घेऊन जातात. असं नाही आहे. आमचा केक फक्त या एरियामध्ये लिमिटेड नाही आहे. आमचे केक पास्तळला, BRC कॉलनीमध्ये, टॅप्समध्ये किंवा कुरगाव वगैरे साईडला स्कूल्समध्ये, कंपनीजमध्ये पण आम्ही म्हणजे आमचा केक जातो एव्हरी मंथ तिथे. तुम्ही स्पेशली जास्त सेलिंगवाला किंवा जास्त डिमांडेड केक तुमच्याकडे कोणता? नॉर्मली तसं फ्रुट्समध्ये पायनॅपल केक हा सगळ्यांचा फेवरेट असतो. आणि चॉकलेटमध्ये जे चॉकलेट मूज आहे, स्ट्रॉबेरी केक फार आवडतो. चॉकलेट केक मध्ये चॉकलेट मूज हा आमचा हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे. आणि तुमच्या काही ऑफर्स वगैरे असतात काय प्रेक्षकांना सांगू शकता आमच्या? कधी डे वाईज कधी आम्ही ऑफर ठेवतो. काही फेस्टिवल, जसं आज गुढीपाडवा आहे, न्यू इयर आहे, म्हणून आम्ही जसं मी सांगितलं की हा केक 250मध्ये सेल करतो. आणि मग व्हॅलेंटाईन्सला ऑफर असतो, काही स्पेशल डेजला, वुमेन्स डेला ऑफर असतो. किंवा तुमचा जर फर्स्ट बर्थडे असेल आणि तुम्ही कस्टमाइज केक 2 किलोच्या वरती ऑर्डर केलं, आमचा कस्टमाइज केक 1000 रुपीजपासून स्टार्ट होतोय. मग ते 2 किलोच्या वरती तुम्ही केक आमच्याकडे ऑर्डर केलं तर त्यात 20% डिस्काउंट असतो. ओके. तर चला तर मग आज आशिया केक स्टुडिओमध्ये आपण टेस्ट करू आणि ते टेस्टचा आस्वाद घेऊ आणि आपल्या प्रेक्षकांना सांगू की कशी काय टेस्ट आहे. चल मग स्वरा आपण टेस्ट करू आज. रसमलाई आज ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे इकडचा. तर आपण स्वरा तू खा आणि सांग कशी टेस्ट आहे. कसं वाटते? काय वाटते? टेस्ट एकदम तोंडामध्ये टेस्ट एकदम फ्रेशी टेस्ट वाटते आणि थोडं असं मिल्क वगैरे त्यामध्ये वाटतं आणि स्वीटनेस वाटते. एकदम फ्रेश वाटते टेस्ट आणि टेस्ट खायला चांगली वाटते. त्यामुळे आता नेहा आपल्याला सांगणार आहे याच्यामध्ये काय आपण त्यामध्ये कशा प्रकारे बनवलेलं आहे आणि काय ॲक्च्युली रसमलाई केकमध्ये आम्ही रसमलाई प्लस रसमलाईचा क्रश दोन्ही वापर करतो. फ्रेश रसमलाई असते. हा केक मिल्क सोक्ड असतो. यात मिल्क आम्ही टाकलेलं असतं आतमध्ये, म्हणून तुम्हाला थोडा दुधाची चव येईल. आणि हा फ्लेवर तुम्हाला बाहेर म्हणजे पेस्ट्री 50 to 60पर्यंत बाहेर भेटेल, पण आमच्याकडे ओन्ली 30 रुपीजला अवेलेबल आहे. आम्ही 30 रुपीजला एक, आणि जास्त घेतलं तर त्यात पण आम्ही कमी करतो. आणि यात आम्ही फ्रेश रोज पेटल्स टाकतो. हा गोल्डन पर्ल्स आहे. हा पण हाय क्वालिटीचा आहे. तुम्ही खाल्ल्याने एकदमच असं गोड तुम्हाला जाणवणार नाही. प्लस त्यात ड्रायफ्रुट्स पण आहे. नेहा तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे. तर प्रेक्षकांनो, इथे नेहाने चांगल्या प्रकारे माहिती दिली. तुम्हाला इकडे यायचं असेल, इकडचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्याचा ॲड्रेस स्वतः नेहा सांगेल. तुम्हाला खोदाराम बागमधून म्हणजे जे स्टेट बँक आहे तिथून ते स्ट्रेट आल्यावर एक टर्न येईल आणि त्यात आतमध्ये केशवनगर म्हणून एक सोसायटी आहे. ही फेमस सोसायटी आहे, सगळ्यांना नॉर्मली माहिती आहे. केशवनगरमध्ये आमच्या सगळ्या जे स्टोर्स आहे लाईनीमध्ये आमचा एकच केक शॉप आहे, आशिया केक स्टुडिओ म्हणून. तुम्ही इथे येऊन व्हिजिट देऊ शकता. आणि तुम्ही इंस्टाग्रामवर पण आहेत? हो, आम्ही इंस्टाग्रामवरती आहोत. बोईसरमध्ये जर तुम्ही बेस्ट केक शॉप सर्च केला तर तुम्हाला आशिया केक स्टुडिओ सगळ्यात वरती दिसेल, कारण आमचे 5 रेटिंग आहे. आम्ही स्विगीवरती पण अवेलेबल आहोत. ओके. आणि तुम्ही होम डिलिव्हरी सुद्धा देता? हो, जर 1 kg प्लस केक असेल तर आम्ही होम डिलिव्हर करतो. आणि जर तुम्ही चार्जेस पे करायला रेडी असेल तर आम्ही हाफ kgची पण डिलिव्हरी करतो. जाणून घेऊ आपण त्यांच्याकडनं कोणत्या प्रकारचे केक बनवतात, तुम्ही कस्टमाइज केक बनवता ते कसं काय तुम्ही तुमच्या कस्टमरसाठी बनवता आणि कशी काय त्यांच्यापर्यंत पोहोचता. जशी कस्टमरची डिमांड असेल तसं आम्ही त्यांना केक बनवून देतो. जसं पिंटरेस्टमध्ये आता जेही ट्रेंडिंग केक असेल, जसं हॅमर केक असेल किंवा एक आता खूप फेमस झाला जॅपनीज स्टाईल लंच बॉक्स बेंटो केक, ते पण अवेलेबल असतो. आणि मग कोणताही डिझाईन, जसं आम्हाला इथे बघा काही सॅम्पल्स मी लावलेले आहे. तो बॉक्समधला केक आहे,
तो तुम्हाला फुल रेडी करून आम्ही देतो. जसं तुम्हाला पाहिजे तसं आम्ही देतो, जे ट्रेंडिंग असेल तसं. आणि फुल बोईसरमध्ये शॉप्समध्ये हाफ KGमध्ये तुम्हाला कोणी केक कस्टमाइज करून देणार नाही. पण कारण मी स्वतः बनवते आणि मला केक बनवायला ॲक्च्युली खूप आवड आहे, केक बनवायची आवड आहे. म्हणून कस्टमरला जर हाफ KGमध्ये पाहिजे असेल कस्टमाइज करून तरी आम्ही त्यांना हाफ KGमध्ये कस्टमाइज करून देतो, जसं पाहिजे तसं. आणि मला एक जाणून घ्यायचं होतं की हे तुम्ही स्वतः घरी बनवतात, कसं काय तुम्ही स्वतः बनवता का कुठून बाहेरून वगैरे करून घेताय केक्स? नाही, केक्स मी स्वतःहून बनवते. आम्ही बाहेरून केक्स आणत नाही. म्हणून आम्ही केक कमी ठेवतो, कारण जर जेवढं फ्रेश केक गेले कस्टमरकडे तेवढं त्यांच्यासाठी पण चांगलं आहे आणि ऑब्व्हियसली माझ्या शॉपसाठी पण चांगलं आहे. जर त्यांना असं काही फ्लेवर्स नको असेल, दुसरं स्ट्रॉबेरी किंवा दुसरा कोणताही फ्लेवर हवा असेल, आम्ही लगेच त्यांना 10 मिनिटात तयार करून फ्रेश केक देतो. हां, आता मला माझा प्रश्न तोच होता, त्याकडे जातो. तुम्हाला कस्टमाइज ऑर्डर आली तर तुम्ही त्यांना किती वेळामध्ये ऑर्डर्स देऊ शकतात पूर्ण करून? कस्टमायझेशन डिपेंड करतो की म्हणजे जसं फोटोशूट वगैरे असेल तर कमीत कमी 2 तास तर हवा असेल. पण नॉर्मल स्टँडर्ड केक असेल तर 10 मिनिटात आम्ही लगेच त्यांना केक बनवून देऊ शकतो, 1 किलोपर्यंत. पण जर कस्टमायझेशन फॉन्डंटचा केक असेल किंवा आर्टवर्क जास्त असेल किंवा डिझाईन जास्त असेल तर त्या हिशोबाने ॲटलीस्ट 6 ते 8 तास आधी मला ऑर्डर द्यावं लागेल किंवा 1 दिवस आधी, तर ते चांगलं असेल, तसं त्यांना भेटत असेल. तर आता आपण संपूर्ण माहिती नेहा वर्तक यांच्याकडनं घेतलेली आहे. आपल्याला ह्या केकमध्ये एक फायदा आहे की या आशिया केक स्टुडिओमध्ये हा एक फायदा आहे की आपल्याला सर्व प्रकारचे केक मिळतात. तसंच आपल्याला कस्टमाइजसुद्धा केक मिळतात. प्रेक्षकांनो, ही संधी दुसऱ्या केक स्टुडिओमध्ये मिळत नाही, ती आपल्याला इथे मिळते. तर हे आशिया केक स्टुडिओची लिंक मी आपल्या चॅनलवर देतो आहे. ती लिंक फॉलो करा आणि तुमचे काही ऑर्डर असेल, काही कस्टमाइज केक असेल तर इथे ऑर्डर द्या आशिया केक स्टुडिओमध्ये. होम डिलिव्हर करतो आणि जर तुम्ही चार्जेस पे करायला रेडी असेल तर आम्ही हाफ KGची पण डिलिव्हरी करतो. तर प्रेक्षकांनो, तुम्ही बघितलं आज आपण कुठे भेट दिलेली आहे आशिया केक स्टुडिओमध्ये. तर आजची भेट थम्स अप.